नवी दिल्ली राजधानीत भरलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप उत्साहात पार पडलाय। मराठी भाषा ही आपली ओळख आणि अभिमान असल्याने तिच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलंय। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिले साहित्य संमेलन असल्याने याचे महत्त्व अधिक असल्याचं त्यांनी सांगितलंय। संमेलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत मराठी जणांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्याची घोषणा केली आहे। तसेच राज्य शासन मराठीच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी राज्यातील ग्रंथालयांना अधिक निधी देण्यात आल्याचं श्री शिंदे यांनी सांगितले। संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भावळकर यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी सर्वांनी एकत्र यावे अशी भावना व्यक्त केली आहे। संमेलनात विविध ठराव मांडण्यात आले असून बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करण्यासह मराठी विद्यापीठाच्या नियमित कामकाजासाठी मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।